घरी गेल्यावर माझ्याच का उरावर सगळे कामं येतात. हे कपडे पण मीच वाळू घातले. बघा अजून काय काय कामं भेटतात. आणि मी घरी कसं काय आलो हे माहित करण्यासाठी माझा मोठा ब्लॉग बघा, लिंक इन द डिस्क्रिप्शन. आजच घंटा गाडीवाल्याचा मूर्त निघाला होता न यायचा. मलाच जाऊन कचरा फेकावा लागला. म्हणजे आई पण बिचारी खूप काम करून थकून गेली होती, तर आईला पण थोडं हसवून दिलं. नंतर माहित पडलं की आईने कामामुळे नाही तर पाण्यामुळे तोंड उतरवलंय. उतरणारच, शेतात पाणीच एवढं साचलंय. असं तोंड बघून मी आणि माझा संघटन परिवार खारीक फोडायला लागलो. चला मी सांगतो खारीक कशी कुटायची. जसं अभ्यास न केल्यानंतर मास्तर कुटतो ना, हा सेम तसं. डिग्रीला आहे तर कुठ्याचा काही प्रश्न तर येत नाही. फक्त एवढंच आहे की पेपराला बसू देत नाही. अंगाला पाणी न लावण्यामुळे मी देवीकडे तर नाही गेलो. तुम्ही इथूनच दर्शन करून तुमचं ओमी घरी आणि घरामध्ये काम नाही असं कधी होईल का? काढली मग मम्मीने पर्दी साफ करायला. काय नुसते ब्लॉग बघता, सबस्क्राईब तर काही करता नाही. थोडंसं काम करू लागा. अरे या मला पण जर असं दळण करायला चक्की घ्यायची असेल तर अमेझॉन वर सर्च करा, ऑर्डर करा, येऊन जाईल. साफसफाई करता करता सुंदर असं मोराचं पीसही दिसलं आणि वरती राधाकृष्णाचा फोटोही होता. तेच तर म्हटलं घरात खजिना आहे कुठे आहे? आता जाऊन सापडला तो. कसल्याचा खजिना? गोदड्या होत्या. पांघरली मग गोदडी. मी झोपतो. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया नंतर. चला टाटा.